नमस्कार. मागे आपण एक सिरीज चालू केली होती की एखाद्या राशीचं मालकत्व किंवा स्वामित्व हे एखाद्या ग्रहाकडे का दिलं जातं. त्यामध्ये मेष आणि वृषभ राशींबद्दल आपण पाहिलं. मिथुन आणि कर्क या राशींबद्दल आपण थोडंसं नंतर पाहूया. पण आज थोडं सिंह राशीबद्दल पाहूया की सिंह राशीचं स्वामित्व, सिंह राशीची मालकी ही रवी ग्रहाकडे दिली जाते. त्याच्यामागे काही योजना आहे का? कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये ज्या सिक्वेन्समध्ये 12 राशी येतात त्या राशी त्याच सिक्वेन्समध्ये येणाऱ्या स्थानांशी निगडीत आहेत. आणि प्रत्येक स्थानाचं काही एक विशेष असं एक कार्य असतं. सिंहरास ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानी येते. या सिंह राशीचं आणि पंचम स्थानाचं अंगभूत असं जे काही कार्य आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणावर तुम्हाला साधर्म्य दिसून येईल. हे पंचमस्थान काय बरं दर्शवतं? तर जीव हा लग्नस्थानी जन्माला आला, त्याला कुटुंबीय नातलग द्वितीय स्थानी प्राप्त झाले, साधन संपत्ती द्वितीय स्थानी प्राप्त झाली, तृतीय स्थान चतुर्थ स्थान ह्याबद्दल आपण नंतर पाहूया. आणि मग पंचम स्थानाशी त्या जीवाचा काही एक संबंध आहे. तो काय संबंध आहे? तर मुळात जन्माला आलेल्या तमोगुणाच्या आधारे जन्माला आलेल्या, देह धरून जन्माला आलेल्या या जीवाच्या शक्तीच्या मागे एक त्या शक्तीचा स्रोत आहे. जीवाला लाभलेली ही जी शक्ती आहे त्याला आपण आपल्याला कळणाऱ्या भाषेसाठी एक आत्मा असा शब्द वापरूया. बाकी आध्यात्मिक अँगलनी आत्मा या शब्दाची व्याख्या इथे करणं आवश्यक नाही. पण एक मूलभूत शक्ती, एक अंतर्भूत शक्ती, जीवाला कार्यरत राहण्यासाठी स्रोत म्हणून काम करणारी एक शक्ती, ह्या अर्थाने जर आपण आत्मा घेतला तर तो हा आत्मा कुंडली शास्त्रानुसार पंचम स्थान प्रामुख्याने दर्शवतो. तसा तो संबंध कुंडलीभरच कार्यरत असतो, पण तो पंचम स्थान हे प्रामुख्याने दर्शवतो. ह्या आत्मिक शक्तीचं आनंद हे स्वरूप आहे. आणि म्हणून तुम्ही जर आपला फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 मध्ये पंचम स्थानाच्या कारकत्वाचं विवरण वाचलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या पंचम स्थानावरनं पाहिल्या जातात. विशेषतः जो आंतरिक आनंद असतो. उदाहरणार्थ कला आहे, खेळ आहे, कारण खेळ उत्तम प्रकारची क्रीडा ह्यालाही एक कलात्मक स्वरूप असतं. कला खेळ हे आपल्यालाही आनंद देतात आणि पाहणाऱ्यालाही आनंद देतात. प्रीती आहे, कारण त्यातही आनंदाची देवाणघेवाण असते. संतती हे बहुतेकांसाठी आनंदाचंच निधान असतं, कारण सप्तम स्थानामध्ये जिथे स्त्री पुरुषाचं एकत्र येणं होतं, ते मिलन होतं, त्या मिलनाच्या आनंदापासून होणारा लाभ म्हणूनच तर पंचम स्थानात संतती येतं. संतती हे फळ येतं. तर ही संतती बहुतेकांसाठी आनंदाचंच निधान असतं, किंबहुना तशी अपेक्षा असते असं म्हणू आपण. त्याचप्रमाणे मनापासून झालेली उपासना, मनापासून झालेली भक्ती, ह्या सगळ्या गोष्टी व्यक्तीला आनंद देणाऱ्या आहेत, कारण आनंद निर्मिती हे पंचमस्थानाचं कार्य आहे. आता आनंद निर्मिती म्हटलं की हा एक प्रकारचा आविष्कार असतो, एक प्रकारची क्रिएटिव्हिटी असते. कुठल्याही प्रकारची क्रिएटिव्हिटी, मग ती कला असो, तो खेळ असो, एखादी विद्या व्यक्तीला उमलून येणं ते असो, संतती हे फळ असो, किंवा इतर कुठलाही आविष्कार असो, क्रिएटिव्हिटी असो, हे पंचमस्थानाचं कार्य आहे. म्हणूनच इवन इन्व्हेन्शन्स आणि डिस्कवरीज सुद्धा मुख्यतः इन्व्हेन्शन्स मोर दॅन डिस्कवरी आणि पंचमस्थानावरनं पाहिल्या जातात. पण बोथ नवमातही त्याचा कार्य आहे, नवमाकडेही, पण मुख्य पंचमस्थान आविष्काराच्या बाबतीत. आता हा जो आविष्कार आहे हा उसना असून चालेल का? तो उसना असूच शकत नाही ना. तो आतूनच यावा लागतो. एखाद्या कलाकाराला कलेच्या
कॉलेजमध्ये गेल्याने कला येत नाही, ती कला उपजत असावी लागते. एखाद्या खेळातलं कौशल्य हे उपजत असावं लागतं, एखादा गुण उपजत असावा लागतो. तो तासून होऊन करता येतो, पण मुळात तो उसना आणता येत नाही, तो अंगी असावा लागतो. तिथे ते स्वयंभूपण, ती ओरिजिनॅलिटी असावी लागते. स्वयंभू शक्तीच तिथे कार्य करावी लागते. तरच एखाद्या गोष्टीचं आविष्करण होऊ शकतं, आविष्कार होऊ शकतो. आणि असा आविष्कार, हा आनंद जो देतो, तो सात्विक आनंद असतो. आणि सत्वगुणाची तिथे आवश्यकता असते, कारण मुळात अशा आविष्कारापासून जो आनंद निर्माण होतो, तो स्वतःही घेता येतो आणि दुसऱ्यालाही वाटता येतो. कला स्वतःही उपभोगता येते, ती दुसऱ्यालाही देता येते, आणि इतर सगळ्याच आविष्कारांचं तेच आहे. आणि असं देणं घेणं आनंदाचं हे फक्त सत्वगुण करू शकतो. आनंद हा म्हणूनच सात्विक गुणापाशी टिकतो. रजो आणि तमोगुणाकडे हा आनंद नाहीये. तिथे सुख आहे एक वेळ रजोगुणाकडे, पण आनंद नाहीये. आनंद हा सात्विक गुणापाशी टिकतो. आता ह्या सात्विक ग्रहांमध्ये रवी, गुरु हे प्रधान ग्रह होतात, आणि चंद्र. पण गुरु आणि चंद्राकडे ही स्वयंभू शक्ती नाहीये अशा पद्धतीची, असं म्हणू आपण, जी रवीकडे. रवी हा स्वयंभू तेजाळणारा, स्वशक्तीने स्वतःच्या अंतरंगातून तेजाळणारा तारा आहे. म्हणूनच प्रत्येक ग्रहांचं बीज स्वरूपात कारकत्व ही रवीतच आहे. आणि म्हणूनच तो सात्विकही आहे. मंगळही अग्नितत्वाचा आहे, पण तो सात्विक नाहीये. रवी अग्नितत्वाचा आहे आणि तो सात्विक आहे. तो स्वयंभू तेजाळणारा, सात्विक आनंद देणारा ग्रह आहे. मग जर पंचमाचं कार्य हे प्रकाशक असेल, पंचमाचं कार्य हे कला, क्रीडा, प्रीती, संतती वगैरे प्रकारचा आविष्कार करण्याचं कार्य असेल, तर हे आविष्करण जिथे सात्विकतेने होणंच गरजेचं आहे, आवश्यक आहे, तिथे सात्विक आणि प्रकाशक ग्रहाची योजना करणं हे आवश्यक राहतं. आणि असा ग्रह केवळ एकच आहे, रवी. आणि म्हणून कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम स्थानामध्ये येणाऱ्या सिंह राशीचं स्वामित्व हे ह्या कारणासाठी रवीकडे दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये कुंडलीमध्ये रवीची स्थिती निर्णायक असते. उत्तम प्रकारची निस्पृह किंवा निर्लोभी प्रीती सुद्धा रवी दर्शवतो. बऱ्याच जणांना ह्याचं आकलन नसतं. उत्तम प्रकारची संतती रवीचं कार्य आहे. उत्तम प्रकारची कला रवीचं कार्य आहे. उत्तम प्रकारची क्रीडा रवीचं कार्य आहे. आणि व्हेनायसे उत्तम प्रकारची, आय मीन स्वयंभू, अंतरंगातून प्रगटलेली आणि सात्विक तेजाचं, सात्विक आनंदाचं निधान घेऊन आलेली ही जी आविष्कृती आहे, हे जे आविष्करण आहे, हे फक्त प्राधान्याने रवी देऊ शकतो. गुरुही देतो, नो डाऊट अबाउट इट. पण रवीकडे ह्याचं अंगभूत कार्य आहे, मूलभूत कार्य आहे, कारण तो अग्नितत्वाचा स्वयंभू ग्रह आहे. असा ग्रह क्रमप्राप्त ठरतो पंचम स्थानात येणाऱ्या सिंह राशीचा स्वामी होण्यासाठी. ह्याला अनेक इतर कंगोरे सुद्धा आहेत, त्यांच्यावर मी आत्ता स्पर्श करत नाही. योग्य वेळ आली की मी त्याच्यावर नक्कीच बोलेन. पण आय होप तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील. आणि ह्याचा संबंध सिंहेमध्ये एकही ग्रह उच्च राशीत म्हणून मानला जात नाही, ह्याच्याशी सुद्धा जोडता येऊ शकतो. अर्थात तो एक वेगळा विषय आहे. पण आय होप ह्या विषयातनं तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतील. पुढे मी असे व्हिडिओ घेऊन याचा प्रयत्न करेनच. हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा अशी विनम्र विनंती. श्रीराम.